तर मित्रांनो, मी आहे आत्ता पुण्यामधली चेन्नई ट्रान्सपोर्ट ऑफिस. तर ही आहे ऑफिस, ही आहे गाड्यांचा पार्किंग, ही आमची गाडी, ही गाडी लावलेलं आहे. तरी जेवण आम्ही बनवत आहे, तरी दादा आणि काका बनवत आहेत. मी व्हिडिओ काढण्यामध्ये गुंतून आहे. हे आपलं जेवण बनवत आहेत दादा आणि काका. चालू आहे ही या मंडळी जेवायला. ही दादा म्हणते जेवायला या. ही बघून या, आम्ही शेवग्याची कालवण, अजून चपात्या करायच्या बाकी आहेत आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे. कसा आहे आमचा स्वयंपाक? महाराष्ट्र कुठं, चेन्नई कुठं? चेन्नईमध्ये स्वयंपाकाची तयारी, कारण इडली आणि डोसा आम्हाला जमत नाही दररोज. 2-3 दिवस झाली गंमत पाहिली, पण आता नाही जमत. आता हे हाताने करून खायची कामं चालू आहेत. मराठमोळे जेवण. हा, मराठमोळे मस्त शेवग्याची तर्री बघू शकताय. आणि गाड्या पण दाखव आपल्या. किती गाड्या महाराष्ट्राच्या दाखवल्या? 5-50 गाड्या तर नक्कीच असतील. स्वयंपाकाची तयारी बघूया, बुकिंग काय भेटते आज, कारण निघायचंय महाराष्ट्रात परत. भरपूर गाड्या उभ्या आहेत, तिकडे पण भरपूर कामं पेंडिंग आहेत. तेल, कारण इकडे चपात्या भेटतात बिगर तेलाच्या. भात, कांदा, लिंबू आणि हे आमचं शेवग्याचं कालवण आणि ह्या चपात्या या जेवायला. आमचे प्रशांत भाई, हे काका, या मंडळीनं जेवायला. 2 hours later. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आजचा स्पेशल मिनी ब्लॉग आपल्या स्पेशल 1934 साठी, कारण आज आहे तिचा 4था बर्थडे. कारण 11/3/2020 रोजी आपण आपली 1934 खरेदी केली होती आणि तिला आज 11/3/2024 4 वर्ष कंप्लीट झालेत. तर चला मित्रांनो, आज तिचा बर्थडे सेलिब्रेट करूया. काका आणि मी आम्ही निघालोय मार्केटमध्ये केक आणायला. स्पेशली हार भेटला तर हार, केक आणि नारळ. तर चला जाऊया मार्केटला. केक घेतलाय. केक कसा घेतलाय ते गेल्यावरती दाखवतो, कारण इकडं काही घ्यायचं म्हणलं तर लय अवघड आहे. काय अवेलेबल आहे त्यानुसारच आपल्याला आपल्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्या लागतात. तर चला अजून एक नारळ घेऊया. हार कुठे भेटतोय माहित नाही, पण केक भेटलाय. चला पहिला तर नारळ घेऊ. अजून दुकान आहे. तर मित्रांनो, आपल्याला केक आणि नारळ भेटलेला आहे, हार भेटलेला नाहीये. फक्त परत भाजीला पण भेटलंय. तर हे घेऊन आता आपण जाऊया आपल्या गाडीकडे. लवकरात लवकर पूजा करूया, केक कटिंग करूया, त्यानंतर स्वयंपाक करूया आणि आपल्या गाडीचा 4th बर्थडे आज सेलिब्रेट करूया. तर आपल्या 1934 बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. काकांच्या हस्ते पूजा, तिकडे समोर केक आणि हे आपली तयारी. पूजेची तयारी चालू आहे. वा, गाडीचा आकार नाही भेटली. डायरेक्ट केकच ठेवू ना. गोड आहे की निवड? आहे की केक? केकचा गोड निवड आहे की? मग तेच तर म्हणलं की आहे की केक डायरेक्ट. किती वर्ष झालं आपल्या गाडीला? हा, 4 वर्षाचं सेलिब्रेशन. आणि हे आपले सगळे फ्रेंड सर्कल, ड्रायव्हर बंधू. आज संपला. आपल्या गाडीचे 4 वर्ष पूर्ण झालेले आहे. गाडी झाली का? न थांबता साथ दिलेली आहे.
आज आम्ही त्याचं सेलिब्रेशन केलेलं आहे. त्याबद्दल हे आपली गाडी. 1934चे मनापासून आभार. असाच सपोर्ट देत राहा आणि पुढे आणि अशीच आमची वाटचाल आणि या सर्वांची वाटचाल चालू राहू. धन्यवाद तमाम ड्रायव्हर बंधूंना. आपल्या पिकअप 19 काय म्हणतात मानाचा आभार. कसं वाटलं आपलं 1934 सेलिब्रेशन. तयारी चालू आहे स्वयंपाकाची. आजची स्पेशल रेसिपी हे आज काका आज मसाले भात काका दादा आणि मी मसाले भात बनवलेला आहे. हे दादा आपलं नियोजन करून प्लेटमध्ये देत आहेत. चला तर ठीक आहे, दादाचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया. हे आपले काका, हे दादा, हे मी. हे काका आपलं नमस्कार म्हणतात. हे दादा आपलं नियोजन हसू येऊ राहिले पण ठीक आहे. हा ठीक आहे, आपण बघून घेऊ ते घेऊया. नियोजन असं तर आपल्या गाडीचा आज 4था बर्थडे होता. सेलिब्रेशन झालंय. सगळे आपले ड्रायव्हर बांधव होते आणि मस्तपैकी केक वगैरे कापलाय, नारळ फोडलाय, लिंबू मिरची, ते सगळं ओके मध्ये झालंय. तर आपला 4 वर्षाचा प्रवास 1934चा 11/3/2024 म्हणजे लॉकडाऊनच्या आधी 8 दिवस. तर आपण ही पिकअप 1934 घेतली होती. तेव्हापासून आपली पिकअपची जर्नी सुरू झाली. आपला ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू झाला. तर भरपूर असे चढ उतार आले पण आपल्या गाडीने आपल्याला प्रत्येक वेळेस साथच दिली. त्यामुळं खरंच तिचे पण मनापासून आभार आणि तिच्यामुळं भरपूर दुनिया फिरायला भेटली. तर खूप प्राऊड फील करतोय. अजून एक गुड न्यूज येते तर ती तुम्हाला पुण्याला गेल्यावरती नक्की कळेल. कारण आपण इथं असलो तरी गुड न्यूज तिथं तयार होती. हो 100%. तर ते सरप्राईज आहे, ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.